प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे अस्मिता जेवत नसते. पूर्णाजी, कल्पना, अर्जुन तिला समजावत असतात, बाळासाठी हे असं चांगलं नाही बरं. सायली पण म्हणते, अस्मिता ताई तुम्ही हे चुकीचं करताय. नंतर अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो आणि चैतन्य म्हणत असतो, अरे अर्जुन, मी इकडे ना महिपतला बघितलंय. अर्जुन म्हणतो, अरे कुठे? तो म्हणतो, SK रोडला. अर्जुन म्हणतो, मी लगेच आलो, तू थांब तिथेच आणि मला लोकेशन सेंड कर. पूर्णाजी म्हणते, काय महिपत पनवेलमध्ये? कल्पना म्हणते, अरे अर्जुन, पण जाताना सांभाळून जा बरं. तो माणूस अगदी राक्षसच आहे आणि तिकडे तू जातोय म्हटल्यावर आम्हाला खूपच काळजी लागली आता. नंतर सायली म्हणते, अहो जरा जपू ना, कारण महिपत गुंड काही चांगला नव्हे. अर्जुन लगेच जायला निघतो. इकडे कल्पनाला खूप विचार करत असते की आता काय होणार. लगेच प्रिया नागराजला कॉल करते आणि म्हणते, तुम्ही काय करत होतात आणि महिपत सुटला? तो म्हणतो, अगं काही पण नको बोलू. महिपत कसा सुटेल? मी त्याला चांगलं बांधून ठेवलं होतं. ती म्हणे, तो महिपत आहे आणि एवढे दिवस महिपत एका रूममध्ये थांबला ना, तेच खूप झालं, पण आता तो सुटलाय. लगेच महिपतचा कॉल नागराजला येतो आणि तो म्हणत असतो, हा काय चाललंय? तो म्हणतो, महिपत. तो म्हणतो, हो 113% महिपत. नाग्या, आता तुझ्या नाग्या बघ मी कशा मोडतो तर. आणि तो म्हणत असतो, तू म्हणत होता ना बिना नखाचा वाहक कसा बसलाय रूममध्ये, तर आता बघ, आता हा वाहक बाहेर पण पडलाय आणि त्याची नखे आता तुझ्या पोटात घालून तुझा कोथळा बाहेर काढतो की नाही तेच बघ. इकडे नागराज पूर्णपणे घाबरलेला असतो. नंतर महिपतचा गुंड त्याला भेटायला येतो आणि तो म्हणतो, अहो महिपत साहेब, मला खरंच माहिती नव्हतं. नागराजने मला सांगितलं की महिपतने एका माणसावर पहारा द्यायला तिथे थांबायचं सांगितलंय आणि मला जर पहिले माहीत असतं तिथे तुम्ही आहात तर मी तुम्हाला पहिलेच बाहेर काढलं असतं. नंतर तो म्हणतो, तुझी फटफटी वगैरे घेऊन जा, मोठ्या गाडीची सोय कर. मी याच्याहून जायला निघालो तर पोलिसांनी मला बघितलं आणि मला इथेच थांबावं लागलं. बघू दे, तुझ्या हातातला घोडा दे. आणि घोडा म्हणजे बंदूक. आणि बंदूक घेऊन तो पळत असतो. तर इकडे त्याला परत पोलीस दिसतात. तो झाडामागे पळत पळत एका जंगलामध्ये जातो आणि तो एका ट्रक मागे पण लपतो. तरी तिथे हवालदार असतात आणि तो असंच लपत छपत बाजूला जातो. तिकडे पण पोलीसच असतात. जिकडे तिकडे त्याला अर्जुन आणि पोलीसच दिसत असतात. अर्जुन आणि पोलीस हे विचार करत असतात, महिपत एवढे दिवस पनवेलमध्ये लपून होता म्हणजे त्याला आता आपल्याला खूप विचार करून शोधावं लागेल, कारण तो आता पण आपल्या आजूबाजूलाच असेल पण आपल्याला सापडत नाहीये. आणि चैतन्य विचार करत असतो, मी तेव्हा बघितलं तर तेव्हा पकडला गेलेला पाहिजे होता तो. लगेच महिपत एका घरामध्ये घुसतो आणि बंदुकीने त्या लोकांना शांत करत असतो. त्यांचा गळा दाबतो आणि म्हणतो, बाहेरून जर कोणी आलं तर कुणाला सांगायचं नाही रूममध्ये कोण आहे तर. आणि धमकावत असतो. ते लोक बिचारे खूप घाबरतात. त्यांच्याकडे एक छोटा मुलगा पण असतो. नंतर रविराज आणि प्रतिमा यांना खूप चिंता लागलेली असते की अर्जुनचा अजून कॉल वगैरे आलेला नाही. तिकडे काय झालं असेल. अर्जुन त्या घरामध्ये जातो आणि घराचं दार वाजवतो. नंतर एक मुलगा बाहेर येतो आणि त्याला जाणवतं हा मुलगा खूप घाबरलेला दिसतोय, पण त्याला वाटतं की आपण अचानक दार वाजवलं असेल त्यामुळे. नंतर अर्जुन महिपत मागे धावत असताना महिपत अर्जुनला चाकू मारतो आणि अर्जुन लगेच एक